चिक्या बैला म्हणून होता 100%. कानाला ज्या करून त्यांनी 13 तारखेपासून सांगितला. मी ज्यावेळी त्यानंतर मी घोटकरांच्या बरोबर गेलो बैलाबद्दल. आम्हाला ही आमच्या बैलाची अक्षरशः कानाला फसवणूक झालेली आहे. त्याचा आम्ही बदला फेरू शकतो ना. आमची तेवढी कुवत पण आहे, पण आम्हाला तो सन्न झाला. आम्हाला चुत्यान गिनती काढला ताई. कानाला दोघाही त्याला सांगला, ते आठीलनी पण सांगितलेला आलं लक्षात. पुन्हा तो त्याचा चिक्या नियोजन करतो, पण बिसरा बैल त्याचं नाव पण माझ्या तोंडात येत आहेत. त्या दोघाही कानाला अक्षर बिलकुल बसवलं जाईल. गोटचा सर्जा आणि मेहरबान तुम्हाला क्लिअर सांगतो. गोटचा सर्जा आणि मेहरबान ज्या मैदानात 3 फेऱ्यात जर पालताना तुम्हाला दिसत तर काहीतरी वेगळाच घडताना दिसलं असता. पण आम्ही बरेच प्रयत्न केले, स्वतः घरी जाऊन सुद्धा केले. पण जसं काय आमच्या गोष्टी घडलेल्या आहेत तुम्हाला तर माहिती आहे का. मागं आता कालच मला वाटतं राहुल भाईंनी बाईट दिली, बरोबर. 100% गोष्टी खऱ्या आहेत. मित्रांनो, आजच्या पिसारेव मैदानामध्ये एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटलेला. आपला सर्वांचा लाडका मेहरबान आणि सोबत बिच्चू पळालेला, एक चांगलं नियोजन केलं आणि गाडी गुलालाच पात्र ठरली. समोर दीपक शेठ आहेत, एक सुप्रसिद्ध गाडा मालक, एक वेगळाच नाव आणि खरोखर या नावाला आज तोडून ते त्यांच्या दावणीला मेहरबान देखील आला आणि चांगली कामगिरी आहे. शेठ नमस्कार. 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 बोला. शेठ काय सांगाल, एक आज प्रेक्षणीय गाडी पळाली. मेहरबान तर नेहमी पळता आणि एक टॉप स्पीड लागला, आज काय सांगाल? मेहरबान पळायला त्याचा मला आनंद आहे, पण माझा जो जुना वाघ आहे ती शहर धरल्यामुळे मला मेहरबान पळायचा काही दुःख आनंद वाटत नाही मला ते गोष्टीचा. ओके, म्हणजे किती पण काय केलं तरी पण महबूब वर आपला जीवच आहे. 100%. आज गुलाल पण झाला. आज कुठं कुठेतरी मेहरबान पण महबूबच्या पावलावर पाऊल ठेवून आज नाव वरती करताय. तरी पण आज एक दुःख का मनामध्ये तुमच्या? नाही, माझ्या मनामध्ये दुःख नाही, पण जो जुना माझा वाघ आहे तो आज मला गुलाल पडल्यामुळे थोडा मला दुःख आहे, पण आनंद पण तेवढाच आहे याबद्दल का मेहरबानी गुलाल पहिला मला दिला, त्यानंतर सेकंड नंबरला माझा वाघ पडला, त्याचा मला आनंद आहे न. त्या गोष्टीचा मला बेकार वाटतो. नक्कीच. मित्रांनो, कसं असतं, शेवटी जुनी लक्ष्मी आहे ना, ती म्हणजे छोटे असो किंवा मोठे असो, शर्यत पडल्याच्या नंतर शेवटी मनाला एक दुःख होतच. पण नक्कीच आज आणखी एक तुम्ही वासरू तयार केलाय आणि पुन्हा एकदा त्याच जोशात, त्याच जोमात, त्याच लेवलच्या शर्यती, म्हणजे आपल्याला नेहमीच 1 नंबरच्या शर्यतीमध्ये दीपक शेठ बघायला भेटतात आणि त्या लेवलला पळणार आज वासरू तुमच्या दावणीला आलाय, काय सांगाल? 100% वासरू माझ्या दावणीला आहे, पण त्याचं श्रेय मी काना पाटील आणि नानू ठाकूर यांना देतो. का तो दावणीला आहे, त्यांच्यामुळे तो व्यवस्थित बैल पळतो. त्यांना दोघांचा मी त्याबद्दल आभारी म्हणतो. दादा, जसे तुम्ही आता बोलले की मेहरबान आणि महबूब 2 वाघ दावणीला आहेत, तसे एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला हे 2 वाघ तुमच्या सोबत कायम असतात. एक खंबीर साथ असते. ज्ञानू दादा आणि काना दादा यांच्याबद्दल काय सांगाल? अरे ते आहे तर मी आहे, आलं लक्षात. काही जर छंद सोडला तर मी छंद सोडायला पण तयार आहे. ते बैलांचा आलं लक्षात. त्याच्या जातीला माझा तिसरा पण वाघ आहे ना, गायकवाड. रितेश गायकवाड आहे ना, आलं लक्षात, माझ्या सोबत आहे. म्हणजे स्वतः किंगमेकर दीपक शेठ आज चांगले जे गाडा मालक असेल, नियोजन करते, तयार करतात. आणि शेठ तुम्ही म्हणजे फ्रंट फूटला कमी असता, म्हणजे नेहमी कानादा असतील, ज्ञानूदा असतील, सगळे नियोजन ते करतात. पण याच्या मागचे सूत्र तुमचे असतात. मग सूत्र हलवायला कशा प्रकारे तुम्ही प्रयत्न करता किंवा कशा प्रकारे तुम्ही त्यांना ट्रेन करता बोला, किंवा सांगता त्यांना आज अशा प्रकारे शर्यती झाल्या पाहिजेत, काय सांगाल? नाही, त्याबद्दल आपल्याला असं नाही. ते जे काना मला फोन करतो, तो काना जो मला पहिला सांगतो का आज अशी पेहरा आहेत, तर त्याच्यावर आपला भरपूर विश्वास आहे. तर तो करेल ती पूर्व दिशा, काना ठाकूर आणि नानू ठाकूर आणि काना पाटील. दादा, आता बघा, एक पुसेगावचं हिंदकेसरी मैदान झाला. या मैदानामध्ये सगळ्यांची इच्छा होती की आपला शॉटगन मेहरबान, एक मोठं नाव, आणि मुंबई बिंजोड तर गाजवतोय, घाट पण गाजवावं अशी सर्वांची इच्छा होती, पण त्या मैदानामध्ये आपल्याला मेहरबान दिसला नाही. आम्हाला ही आमच्या बैलाची अक्षरशः कानाला फसवणूक झालेली आहे, आलं लक्षात. ही फसवणूक आम्हाला सन्न झाली त्या गोष्टीचा, आलं लक्षात. त्याचा आम्ही बदला फेरू शकतो ना. आमची तेवढी कुवत पण आहे, पण आम्हाला तो सन्न झाला. आम्हाला चुत्यान गिनती काढला ताई. फसवणूक केली, त्यांना त्याचं फळ भेटलं, तिथे भेटला फळ 100%. नक्कीच. आता म्हणजे प्रत्येकाची इच्छा असतं की म्हणजे गुलालामध्ये राहावा, पण आपण बैलच नाही नेला त्या मैदानामध्ये. बैल बघा, बैल आमचा मना रात्र 2 दिवस कानाने सांगला का बैल आपला 100% आहे. चिक्या बैला म्हणून होता 100%. कानाला ज्या करून त्यांनी 13 तारखेपासून सांगितला. मी ज्यावेळी त्यानंतर मी घोटकरांच्या बरोबर पण गेलो बैलाबद्दल.
पण घोटकराही त्याही ढकलला, तो चिक्या बैलावर ढकलला का चिक्या जर बैल कॅन्सल होत असेल तर आम्ही तुम्हाला मेहरबानी द्यायला तयार आहात. पण ते एकमेकावर ढकलायला लागलं तर ठीक आहे, तर त्यांचा बैल आहे, त्याच्याबद्दल आम्ही काय बोलू शकत नाही. आमचा बैल आम्ही त्याच्यामुळं कारला नाही, कानाला बरं राहू दे, आपला बैल काय वांधा नाही, त्यामुळे बैल आम्ही कारला नाही पुशेगावला. दादा कुठं ना कुठेतरी बैलगाडा क्षेत्रामध्ये शब्दाला किंमत आहे, म्हणजे पण आता या अशा गोष्टी झाल्यावरती मनाला पण एक वाईट वाटतं. बघा, एक नंबर मधला आपला पळणारा बैल, एक सगळी मुंबईची पब्लिक त्याच्याकडे बघत असतं की आपला मेहरबान गेला तर खरोखर कुठं ना कुठेतरी नाव करेल. आज जसे आपले बघा बोनोलीचा रामाशेठ झाला, पक्षा झाला, मथुर झाला, यांनी गुलाल घेतला, पण आपल्या मेहरबाननी पण त्या मैदानामध्ये 100% गुलाल घेतला असता. तर आमची काय फसवणूक झाल्यामुळे आम्ही त्याबद्दल काहीच नाही बोलू शकत नाही. मी कानाला दोष नाही देऊ शकत, नानू ठाकूरला पण दोष नाही देऊ शकत, का आमचं नियोजन करणारा मेन म्हणजे काना बादशाह आहे. तर कानाला दोघाही त्याला चांगला ते आठीलनी पण सांगितलेला आलं लक्षात. पुन्हा तो त्याचा चिक्या नियोजन करतो, पण बिसरा बाई त्याचं नाव पण माझ्या तोंडात नेत आहेत. त्या दोघाही कानाला अक्षर बिलकुल बसवलं जाईल लास्ट पोहोच नशीब वाटलं का मी येऊन स्वतः पंपावर येऊन बैलाजवळ समोर आलो. त्यानंतर आम्ही घोटकरांचे सर्जाकडे मालकाकडे त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, ते चिक्यावाली मालकाही चर्चा केली. त्यांनी अक्षरशः कानाला एकदम फसवणूक हे केली. त्यामुळे आम्ही कानाला बोलू काय टेन्शन नको जाऊ, नेक्स्ट टाइम आपण बदला फिरू. कानादा, तू स्वतः नियोजन करत, मनाला कसं वाटत होतं? कारण का सगळी जण अशा अपेक्षा लावून बघत असताना आपल्याकडे अशा तर अपेक्षाने मुंबईवाल्यांच्या भरपूर होत्या आपल्याकडे का तर मेहरबान जाईल आणि कुठेतरी वेगळाच काहीतरी घडून येईल यांची पूर्ण मुंबईला खात्री होती. यासाठी मी बरेच प्रयत्न केले आणि मी प्रयत्न मुंबईची A1 जोडी पण सुद्धा जर घडली असती, जर ती गाडी पळाली असती तर कदाचित पुशेगाव हिंदकेसरीचा पहिला मान तर पटकावला असता. याच्या अपेक्षा तर 100% होतीच आम्हाला. पण जर ती गाडी जर जुनून आली असती तर बरेच आम्ही ती गाडी जुळवण्याचा पण प्रयत्न केला. कोणती गाडी दादा? गोटचा सर्जा आणि मेहरबान. तुम्हाला क्लिअर सांगतो, गोटचा सर्जा आणि मेहरबान ज्या मैदानात 3 फेऱ्यात जर पालताना तुम्हाला दिसत तर काहीतरी वेगळाच घडताना दिसलं असता. पण आम्ही बरेच प्रयत्न केले, स्वतः घरी जाऊन सुद्धा केले. पण जसं काय आमच्या गोष्टी घडलेल्या आहेत तुम्हाला तर माहिती आहे का. आता मागं आता कालच मला वाटतं राहुल भाईंनी बाईट दिली, बरोबर, त्या 100% गोष्टी खऱ्या आहेत आणि त्या घडल्या त्या पण गोष्टी खरी आहेत. त्याच्यामुळे मेहरबान आम्ही कुठेतरी बसून ठेवला का तर आपल्याला चांगला बैल नसल्यावर मैदानात जाऊन उगाच बैलाचं नाव खराब करणं हे कुठेतरी आपल्याला चुकीचा वाटत होता. त्याच्यामुळे आपण कुठेतरी माघार घेणं हे म्हणजे शक्य मानलं. बरोबर दादा. दीपक शेठ, तुम्ही काय सांगाल? कुठं ना कुठं बघा गुलालाच्या अपेक्षेने आपण येत असतो. आज पण एक चांगला गुलाल झाला, म्हणजे एक आनंदाचा क्षण आहे. येणारे पुढचे मैदान आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कसं काय नियोजन करताना बघायला भेटेल? ज्ञानोदा असतील, कानादा असतील, कशा प्रकारे नियोजन करतील 3 फेऱ्याला? 3 फेऱ्या आता 24 तारखेला कानाने हे केलेलं आहे. 25 तारखेला 25 तारखेला आम्ही नियोजन केलेलं आहे. आता बघूया 25 तारखेला काय होत आहे. त्याचं नियोजन काना करेल तेव्हा आम्ही हाऊ त्यासाठी. शेठ, तुम्ही म्हणजे जास्ती मैदानामध्ये दिसत नाही, म्हणजे असं का? थोडे मी काम माझा विश्वास हा काना पाटील, नानू ठाकूर आणि नितेश गायकवाड यांना पूर्ण आहे. ते काही करतील त्यानं माझा विश्वास आहे. मी घरी पण बघतो, मला थोडी कामं पण असतात, त्याच्यामुळे मी माझा विश्वास ते तिन्ही माणसानं पूर्ण विश्वास आहे माझा. दादा, आताच कानादा बोलले की मेहरबान आणि सर्जा पण ही गाडी पळाली तर चांगला, म्हणजे एकच नंबर करेल अशी ते बोलले. काय वाटतं, ही जोडी पळाली पाहिजे का एकत्र पण पुन्हा एकदा? नाही पळणार. त्याही आम्हाला ज्यावेळी आम्ही घोटकरांच्या दावणीला गेलेलो काना पाटील आणि मी आणि नितेश गायकवाड, त्यावेळी बोललं का मुंबईमध्ये आपण ही जोडी 100% पळेल असं त्याही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आता पुढचा जायचं पुढे ते काय करतात, ते बैलाचे मालक ते आहेत, आम्ही आमची बैलाचे मालक आहेत. आता बघूया, जेव्हा घटना घडेल त्यावेळी बघू. नक्कीच ही गाडी पळाली तर टॉप स्पीड लागेल. कानादाला असू द्या किंवा राहुल भाईंना नेहमी एकच प्रश्न विचारला जातो की मथुर महबूब पुन्हा एकदा जोडी पळवावा. मग आता मालक तुम्ही, नियोजन पण तुम्ही करू शकता, कधी करताय हा नियोजन? आता बघा, आता राहुल भाईचा इलेक्शन चालू झालेलं आहे. आता 16 जानेवारीला निकाल होईल, त्यानंतर तो नियोजन त्याचा एक पेला 100% होईल. इलेक्शन राहुल भाईचा पहिला इलेक्शन झाल्यानंतर हा नियोजन 100% होईल. दादा, ही जोडीची क्रेज काय वेगळीच आहे, काय सांगाल? आता क्रेज पब्लिकला माहिती आहे, ही सगळी वेगळी आहे, त्याच्यात सांगायची गरजच नाही ना. सगळी आमची पब्लिक आहे एवढी, त्याच्यामुळं काही सांगू शकतच नाही. दीपक शेठ, मी एक जिव्हाळ्याचा प्रश्न विचारतो बघा. आज आपल्याला ना कुठं ना कुठेतरी बैलांची मुलं ओळख. आज दीपक शेठ म्हणजे कोणत्या पण मोठ्या उच्च पदावर असतील त्यांना कोणी ओळखत नाही, पण आज मेहरबान, महबूब या 2 बैलांची मुलं आज तुमची पण कुठं ना कुठेतरी वावा होत्या घाटापर्यंत ही ओळख आहे, काय सांगाल? 100% महाराष्ट्रामध्ये नाव माझा
महबूबनी झाला, मेहरबानी झाला, याच्या आधी बैल सर्व होतं त्याही पण माझं नाव काढलेलं आहे. आणि माझे जे नावाखाली बैल पळते ना, तो नंबर 1चाच बैल पळतंय. बरोबर. आलं लक्षात ना. आपण जो मी बैलाला आता या करीन तो बैल माझ्या दावणीत 1 नंबर बैलच पळणार आहे. आणि सर्वांचं नियोजन करता म्हणजे कानादा आणि ज्ञानू ठाकूर हे दोन असे व्यक्ती आहेत की दीपक शेटच्या दावणीला जे काही वासरं आणतात ती सगळी टॉप मध्येच जातात. 100% मग त्यांच्यावर आपला विश्वास आहे ना. ते बोलतील तर त्यावर चालतो ना मी. नक्कीच. आलं लक्षात. बरोबर. चला बस झाला. चला धन्यवाद. शांती वेळात झाली. वेळ काढून दिल्याबद्दल धन्यवाद.